वेलकम बॅक टू माय चॅनल डी 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 दीपक्स डिस्कवरी डायरी. गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील एक सिद्धक्षेत्र आहे, जेथे भगवान श्री नृसिंह सरस्वती यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. हे ठिकाण भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले असून मुख्य आकर्षण निर्गुण मठ आणि तेथील निर्गुण पादुका आहेत, ज्यांना परमपवित्र मानले जाते. परंतु अशा परमपवित्र स्थानाला भेट देण्याआधी भीमा अमरजा संगमावर स्नान करूनच जावे लागते. यासाठी आपण निघालो आहोत या संगमावर. निर्गुण मठापासून हे ठिकाण 3 किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेचे संगम स्नान या ठिकाणी विशेष मानले जाते. याच संगमावर भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचाही अधिवास आहे. या ठिकाणी स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच, हे मात्र निश्चित. याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला म्हणजेच रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली होती. संगमावर स्नान करून आपण येतो औदुंबर वृक्षाजवळ, ज्या ठिकाणी आता मंदिर उभारण्यात आले आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. आपण पाहू शकतो, आलेले भाविक या ठिकाणी गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करताना दिसतात. समोर जो दिसत आहे तोच हा औदुंबर वृक्ष. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष खूप पवित्र मानला जातो. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे भाविक या वृक्षाला प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. जर तुम्ही कधी गाणगापूरला आलात तर या संगमावर स्नान करून या वृक्षास कमीत कमी 11 तरी प्रदक्षिणा घालाव्यात. समोरचे मंदिर पाहत आहोत ते आहे श्री दत्त दरबार कल्पवृक्षस्थान संगम. संगमावर स्नान करून झाल्यावर महाराज याच मंदिरात पूजा अर्चा नित्य कार्यक्रम करायचे. श्री संगमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आपण या मंदिर परिसरातून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला दिसतो तो भस्माचा डोंगर. सध्या जरी तो डोंगर अवस्थेत दिसत नसला तरी या दिव्य स्थळाचे विशेष महत्व आहे. श्री क्षेत्र गाणगापूर मधील भस्म हाच इथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षापूर्वी ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून येथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली होती. परंतु दत्तभक्तांनी हा भस्म नेऊन नेऊन ही टेकडी नष्ट केली व सध्या भाविक या ठिकाणील माती गुरुप्रसाद म्हणून घेऊन जातात. भस्माच्या डोंगरावरून गुरुप्रसाद घेऊन आपण येतो या श्री दत्तगुरु निर्गुण मठात. मंदिराची रचना भव्य असून त्यावर विविध देवदेवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे.
अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसादच आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यावर सर्व भक्तांना या पादुका स्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दुपारी 12:30च्या सुमारास श्री दत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर भक्त मंडळी माधुवरी म्हणजेच भिक्षा मागावयास जातात. आरती दरम्यान भूतबाधेने पछाडलेले लोक निर्गुण मठाच्या समोर असलेल्या चौकटीवर चढून श्री दत्तगुरूंना शरण येतानाचे चित्र आपणास या मठात पाहावयास मिळते. तर अशा या पवित्र मठाला श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन आपल्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते. जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला अध्यात्माची गरज भासतेच. तर आजचे हे पवित्र स्थान तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.